संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये ओबीसींचा मोर्चा निघालाय, तर मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्यास सध्या विरोध करण्यात येतोय। तर संभाजीनगरमधून सध्या ओबीसींचा हा मोर्चा निघालाय। संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये हा ओबीसींकडून मोर्चा सुरू आहे। आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत। सचिन, संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये सध्या हा ओबीसींचा मोर्चा सुरू आहे, काय नेमकी मागणी केली जाते? या ठिकाणी प्रमुख मागणी आहे जी मराठा समाजाला जे सरसकट जे प्रमाणपत्र कुणबीचे दिले जात आहे त्याला विरोध म्हणून हा मोर्चा काढण्यात येत असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतात की या ठिकाणी मोठ्या संख्येने ओबीसी बांधव जमा झालेले आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री या ठिकाणी हा मोर्चा सुरू होत आहे। महायलगार मोर्चा ओबीसींचा असं या मोर्चाला नाव देण्यात आलं आहे। विशेष बाब म्हणजे आतापर्यंत ओबीसीचे महायलगार सभा झालेल्या आहेत, मात्र हा पहिलाच मोर्चा आहे जो छत्रपती संभाजीनगर येथून ओबीसींचा निघणार आहे। यासाठी आता फुलंब्रीच्या चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसी जमा झालेले आहे। ओबीसी पर्व आम्ही एक सर्व अशा पद्धतीच्या घोषणा या ठिकाणी देण्यात येत आहेत। तर टोपी घालण्यात आलेले मी भुजबळ अशा पद्धतीचं लिहिलेलं मजकूर असलेल्या टोप्या घालण्यात या ठिकाणी येत आहे। बैलगाड्यांच्या माध्यमातून हा मोर्चा काढण्यात येत आहे। पुढे काही बैलगाड्या ठेवण्यात आलेल्या आहे आणि मोर्चाला सुरुवात करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो या मोर्चामध्ये महिला देखील मोठ्या प्रमाणात आहेत। त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न आपण करूयात। काय मागण्या आहेत? आम्ही आमच्या हक्कासाठी इथं आलेलो आहे आणि आम्हाला आमचा हक्क पाहिजे। त्यांनी त्यांना जर दुसऱ्या याच्यातून आरक्षण लागत असेल तर ते घेऊ शकतात। आमच्या ओबीसी याच्यातून आरक्षण नाही पाहिजे त्यांना, वेगळ्या कोट्यातून आरक्षण। हो, आपण पाहिलं तर अजूनही काही वयस्कर माणूस आहे, काय सांगाल तुम्ही? आम्हाला जे आरक्षण म्हणजे ओबीसीच्या याच्यात मराठा समाजाने घुसायला नको मध्ये, ओबीसीचे आरक्षण ओबीसीलाच राहिलं पाहिजे। का विरोध आहे? ओबीसीचं आरक्षण हे पूर्वीपासून दिलेलं आहे आणि मराठा समाज आज मागतोय, त्याच्यामुळे त्या आमच्यावर अन्याय होतो। हा पाहिलं की ओबीसी मधून आरक्षण देऊ नये, आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, मात्र ओबीसी मधून हे आरक्षण दिलं गेलं नाही पाहिजे अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी आता आंदोलक करताना पाहायला मिळत आहे। नक्कीच सचिन, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।